नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आता आम्ही भैरवगड ट्रेक चालू करतोय, शिरपुंज भैरवगड. तर आता वाजले 6 वाजता चालू करतोय ट्रेक. ह्या पायथ्याशी इथे आम्ही गाड्या उभ्या केल्या आहेत. हा खाली गाव आहे आणि आपण आता इथून पायऱ्या चालू करतो. 6 वाजता चालू करतोय चढायला. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला मित्रांनो, प्रवास चालू करतो आपण. हा ही प्रवेशद्वार इथून जायला आतमध्ये गडावर चढण्यासाठी. आणि सुंदर अशा पायऱ्या आहेत. घंटा वाजूया. ह्या पायऱ्या आहेत, सुंदर अशा पायऱ्या आहेत. हा मी चला, आणि आम्ही वर जाऊन कॅम्पिंग करणार आहे. टेंट लावणार वरती, त्यामुळे आम्ही लेट निघालोय. आणि इकडे गावात एक नंबर वॉटरफॉल आहे. खूप इकडे वॉटरफॉल खूप आहेत. आणि अंघोळ केल्यावर एवढं फ्रेश वाटलं, भारी. आणि एका दादाकडे आम्ही जेवलो. जेवण सुद्धा एक नंबर होतं. आणि आता आम्ही झुणका भाकर घेतले गडावरती खायला. आणि चिरीवरी खायला आणले जाऊन पोट फुल झालंय. आता आपण जातोय गडावरती ते करायला आणि सकाळी फिरणार. आणि अजून एक त्याच्या बाजूला किल्ला आहे, तो म्हणजे घनगड. तो पण करायचा सकाळी. चला, प्रवास चालू केला. यावा रस्ता. किल्ल्यावर चढायला चालू केलं आणि आपल्याला खालून चालू केल्यावर आपल्या साईडला ना अशी ग्रिल आहे धरायला. आहे बघा, लोखंडाची. ह्या ग्रिलने आपल्याला धरून वर येऊ शकतो आपण. आणि आता इथे आल्यावर आपल्याला लोखंडाच्या पायऱ्या आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या लोखंडाच्या शिड्या आहेत. ह्या शिड्याने आपल्याला वर जायचं आहे. आणि या साईडने आहे ना कातलात कोरल्या पायऱ्यासुद्धा आहेत. पण आपण ह्या शिडीने जाऊया, कारण शिडी इतकी दिली चांगली. शिडीने जाऊ शकतो आपण. हे बघा, ही शिडी आहेत. आणि हा शिडीवरून दिसणारा खालचा परिसर, ती खाली गाव आहेत. आणि आपण तिथे ना त्या दादाकडे जेवलेलो. तिथून आपण वरती आलो जेवण घेऊन आता. आणि हा सुंदर संध्याकाळचा निसर्ग बघा, वाटतं एकदम शांत. खलखलणाऱ्या झऱ्यांचा आवाज येतोय, म्हणजे धबधबे पडतात ना, त्यांचाच आवाज येतोय सुंदरसा. हे बघा. आणि आपण ही आता शिडी चढणार आहे वरती. आणि गडाला साईडला आहे सर्व सोलंकीचे झाड आले. सोनवल्या, आमच्याकडे सोनवल्या बोलतात. त्या फुलांनी इथे डोंगर आहे ना आपला हलदव झाला एकदम भारीमध्ये. आणि ह्या पायऱ्याने आपण वर चढतोय. हे बघा, सुंदर एक नंबर. आणि हा व्ह्यू बघा, वरून एकदम भारी दिसतोय. असं वाटतं कळसुबाईला पण अशाच पायऱ्या आहे, एक नंबर. दोन मिनिटात पायऱ्या संपल्या आपल्या. आणि हा बघा, इकडून आहेत ना पहिल्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आपल्या इथून वर जायचं आहे. सोनवल्याने बघा असं भरला एकदम. आणि खूप दमछाक होते, कारण खूप महिन्यानंतर ट्रेक करतोय. या वर्षात माझा ट्रेक करण्याचे 25 ट्रेक करायचे मला या वर्षामध्ये 25मध्ये. पण ते शक्य झालं नाही, कारण कामाच्या ह्याच्यामध्ये. जसे जमतील तसे करणार आहे. चला जाऊया वरती. खाली लोखंडाच्या शिड्या लागल्या की आपल्याला असं यायचं आहे वरती. वरती आपल्याला साधी वाट आहे. हे बघा, अशी वाट आहे, पायऱ्या नाहीत. आणि खाली रेन लावल्याचे पण. आणि ह्या रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे बघा. ही लाईटीचा खांबा गेला आहे, ते वर जायचं आहे. चला वरती जाऊया. नॉनस्टॉप चढलोय, दमचाक झाले. खाली लोखंडाच्या पायरी झाल्या. आता इथे वरती लोखंडाच्या पायऱ्या बघा, इथे बसले येऊन. इथं पण जरा लोखंडाच्या पायऱ्या, तिथून आता लोखंड पायऱ्या जायचं आहे डायरेक्ट खाली. खालून चढलो डायरेक्ट, तर इथे येऊन थांबलो बघा. इथे येऊन थांबलो आहे. डोंगर बघा देण्याचा, सोन्याचा पूर्ण सोन्याचं सोनेरी दिसत आहे बघा. हलदव. ही शिडी मोठी आहे. ते चढून बसलेत. नेटवर्क आला इकडे. आता इथे फोनवर बोलायला लागले. त्याचा तर कारभारच वेगळा आहे बघा. नुसता फोन कारभारी आहे.
आणि खालचा निसर्ग बघा एकदम भारी वाटते बघा. समोर बघा समोर धोका बघा धोका कसा आलाय. हो नाईस. दमचाक झाले वाट लागले वाट पाय घाले चालले पाय बघा खाली बघा पब्ली बघा. ही शिडी खूप मोठी आहे दम पण खूप लागतोय. त्या ना दादा तुटलाय लोखंड शिडीचा. पायऱ्या संपल्या आता खरा रोड चालू झाला. हा बघा पायऱ्या खतम झाल्या. आता आता चला दगडावरून चालू जायचं आहे. पायऱ्या तुटल्या तिथल्या. हा आहे घनगड आणि हा आहे कुठला बोला लवकर भैरवगड. आता इथून पायऱ्या चालू. भैरवनाथ महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवाजी. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पतये. हर हर महादेव. धुक्याने भरला बघा इथून धुका धुकाला इकडे. हे बघ कोण रा बघा हू. आता ह्या पायऱ्यांनी चढायचं आपल्या वरती भैरवगड वरती जायचं आहे. आता कालोखात काय दिसणार नाही ह्यांचे तोंडात नाही दिसत आहे. अरे बघा पायऱ्या कातलात कोरलेल्या पायऱ्या बघा. सकाळी तिकडे जायचं त्या गडावरती जायचं आपल्याला. आता इकडे फायनली ज्या सणाची आतुरता होती तो क्षण आला आणि 40 मिनिट मध्ये आम्ही पोहोचलोय गडावरती. आणि हा आहे वरती प्रवेशद्वार हे बघा. आणि हा आहे घंटा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. फुल एनर्जी. आणि वरती धुक्का बघा एकदम भरपूर धुक्का आहे. स्टार्टिंगला आला आपल्या इथे समोर तिथं पाण्याची टाकी ही बघा 1 2 3 पाण्याची टाकी इथे समोरच. आता आम्हाला आपल्याला वरती जायचं आहे बघा इकडे. कालोखात काही दिसणार नाही दाखवते तुम्हाला. एकदम धोका बघा धुका कसला येते बघा. नाद नाही असे एकदम डोंगरावरती थंड थंड कूल हवा एक लागते ना. अंगाच्या धारा निघाल्या आहेत पण जी वरती हवा लागते ना शब्दात सांगू शकत नाही. एवढं सुख वाटतंय खूप भारी. आता आपण खाली चाललोय. हे आहे गडावरचं भैरवनाथ मंदिर. आता आपण आलोय भैरवनाथ मंदिरामध्ये. ही आहे गुफा आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर. हे बघा आणि हे आहे भैरवनाथाची मूर्ती. बघा सुंदर अशी घोड्यावरती. एक नंबर वाटते. मंदिर पण एकदम शांत आहे बघा. इकडे नंदी आहेत. जय भैरवनाथ. सुंदर आहे बघा. भैरवनाथ महाराज की जय. दानपेठ आहे. गुहा बघा काय एक नंबर आहे पण. आणि इथून खालचा व्ह्यू बघा. इकडून पण यायला होत्या. इकडून पण यायला आहे बघा. इकडून पण यायला आहे आणि तिकडून गेट आहे. आणि हे हे बघा हे घंटे आहेत माझ्या बाजू. सुंदर असा. आणि इथून व्ह्यू बघा खालचा एक नंबर. हे बघ इथून होते वाटतं वाटा आहे. गडावर आम्ही कॅम्पिंग साठी आलोय. आपल्या पाठी टेंट आहे आणि इथे आम्ही जेवतोय. जेवणात बघा काय आहे
पिठला कांदा आणि भाकर, एकदम गावठी पदार्थ, एकदम भारी चमचमीत. कांदा पण माझा कांदा येऊच माझा कांदा. आणि ह्यांची बघा, याने बघा इथे कांदा मोठा घेतलाय मोठा, आणि पण घेतलाय. आणि आम्ही खेकडे पकडले, खेकडे भाजलेले खेकडे, पण ते कसे झाले माहितीये काय, ते भाजलेच नाही. ते एक खाल्लेलं आम्ही. चप्पाची भाजी ना एक नंबर टेस्टी. काकांना ताईना धन्यवाद. सकाळी भात पण संध्याकाळीला एक नंबर दिला. ऍडव्हर्टाईज करू आम्ही तुम्हाला. नक्की एकदम काकाला द्या, भेट द्या त्याला. आता खायला या, भेट द्या. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तोंड नाही धुलाय तरी पण पाणी नाही जरा म्हणून. आणि जो माझ्या पाठीमागे दिसतोय मला नजारा, ढगांच्या वरती आलो, ढगांच्या वरती स्वर्गात. रात्री पावसाने खूप जोरात हजेरी लावली होती. एवढा पाऊस होता, एवढा पाऊस, सर्वांच्या कोंबड्या झाल्या होत्या मला सोडून. मी ना तर गारटलो. हे नाही, सर्व कपडे बिपडे सर्व चादरी बिजरी अंगावर घेऊन आहे ना, सर्वांनी उलटे उलटे होते आणि एक गाठत होते सर्व. आणि तुम्हाला आताचा सुंदर पाठचा नजारा दाखवतो. असं वाटतंय की स्वर्गात आलोय. दाखवतो तुम्हाला. हा आहे तो स्वर्ग नगरी कोकण. आणि आमच्या कोकणातले गडकिल्ल्यांवरती राहण्याची मजा ती वेगळी असते. हे बघा, सुंदर असा एकदम निसर्गरम्य वातावरण. आणि हा आपल्या इकडे खाली एक मित्र गेलाय, तो सुद्धा दिसत नाही आता बघा, एवढा धुक्का आहे, तो बघा खाली गेलाय. आणि हे गवत आहे, वरून दिसणारी गाव बघा. आणि पूर्ण येलो येलो झालंय, कारण ही सोनकीची फुलं आहेत ना, त्यामुळे सर्व येलो येलो झालंय. आणि हा गेला बा कुठं. उडी मार का उडी. इकडे बघा, इकडे खाली आणि इकडे दूध. इकडे गाव आहे आणि इकडे दूध आहे. या दुधातच आहे उड्या माझ्या उड्या. कसं वाटतंय गारटली पब्लिक, कसं वाटतंय, गरगर वाटतंय. सर्वांची कोंबडी भेंडी. काल रात्री ना आम्ही, हे बघा इथे खेकडे बघा, एक खेकडे आहेत ना, रात्री पकडले. आणि हा दाखवा, एवढी खेकडे होती ना, खेकडी खूप होती. मग आम्ही नाही पकडले नंतर. हे बघा पाण्याची टाकी आहे, ह्याच्यात एवढी खेकडे आहेत ना, खूप खेकडे आहे. आणि हा पाठी साईडला बघा एकदम पिवळे रान झालंय. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल निसर्ग, इकडे जरा मोकळा आहे. आणि ह्या साईडला बघाल ना, पूर्ण सफेद धुक्का आलाय. हे बघा एक नंबर वाटतंय. हे बघा तिथे पण खेकडे आलेत, मोठे खेकडे आहेत. आता पण होती सकाळी, मग ते आता सकाळी त्यांना दिसतं, मग त्याच्याला खाली पलतात. इथे एवढे मोठे पकडले काल खेकडे मी. ते आता घेऊन जायचं आपण रिटर्न मुंबईत. आम्ही रात्री इथे टेंट लावला होता. आणि जी पावसाने आहे ना गारठवली, सर्वांना गारठवलेत मित्रांनी बघा. आणि इथे देव आहे, देवाच्या बाजूला लावले आम्ही. आणि भैरवनाथाचं मंदिर आहे ना, इथे खाली आहे मस्त आहे की. हा आपला टेंट एक नंबर वाटतो, जरा शांत. हे आमचं घर होतं 2 दिवसाचं. आज संध्याकाळी आम्ही आमच्या घरी जाणार झोपायला. आणि पाठचा व्ह्यू बघा एक नंबर वाटतोय. समोरच्या गडावर जायचं आपल्याला अजून. हे बघा अनगड, सुंदर असा व्ह्यू. आता आपण आलोय गडावरील पिण्याचे पाणी आहे ना, तिथे आलोय. आणि हे बघा एकदम सुंदर असं कोरीव काम केलंय. आणि आतमध्ये पाणी भरलंय, इथे सुद्धा पाणी आहे. म्हणून आम्ही आतमध्ये जात नाही, बाहेरून तुम्हाला दाखवतोय. हे बघा, माझी ही आधीच्या काळात आहे ना राहण्यासाठी गुहा होती असेल. नंतर लोकांनी साफ करून पाणी राहायला लागले, असं काय असेल. आपल्याला एवढा इतिहास माहीत नाही, तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा. आणि आता आपण आहे ना खाली जाणार आहे. खाली मंदिर आहे भैरवनाथाचं, ते भैरवनाथाचं दर्शन घ्यायला जाणार आहे आपण. काल रात्रीसुद्धा व्हिडिओ काढले आहेत, पण मग एवढे खास दिसत नव्हतं. तसं आता सकाळी सुद्धा जाऊन दाखवतो तुम्हाला. रात्रीचे चांगले पुढे नसेल सकाळी दाखवतो, कारण आपला दुसरा कॅमेरा बंद पडला आहे. आता मोबाईलमध्ये शूट करतोय मी. आणि आमचे 2 मित्र पाटे आहेत तिकडे वरती. आणि आता आम्ही 2 जण चाललोय खाली. तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे. आणि तिथून असे वर वायर टाकली ना, इथे पाण्याची टाकी आहे. हे बघा, आता आपण चाललोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. आणि वरून व्ह्यू बघा दिसतोय.
पिण्याच्या पाण्याच्या टाकी तिथून खाली आहात ना की इथे बघा, हे इथे 3 आहेत पिण्याच्या टाकी. हे बघा इथे पण 3 टाके आहेत. आणि ही आहे ना खाली गुहा आहे एक, काय आहे ती बघूया जाऊन. हे बघा इथे पण खाली पाणी आहे. डेंजर वाटतंय भेंडी, एक नंबर. तुमच्यासाठी मी रिस्क घेऊन चाललो आतमध्ये. हे बघा हे आहे गुहा. सुंदर बांधकाम केलं बघा, एकदम कसं तोडलं असेल ना पहिल्या काळ्या लोकात. हे बघा दरवाजा बघा एवढा छोटसच आहे. आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये, भैरवनाथचं दर्शन घेऊया. अजून इथे खाली पण पाणी टाके आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला खाली भेटूया. पाण्याच्या तर वरून आपण गुहा बघितली, पाण्याची टाकी बघितली. आणि पुढे त्याच वाटेने पुढे आलात ना की समोर बघा हे बघा एक विरगळ आहे. ह्या विरगळचं तुम्हाला रहस्य माहिती असेल सांगा आम्हाला काय ते. हे बघा खाली घंटा सुद्धा, त्रिशूल आहे त्याच्यावर घंटी सुद्धा आहे छोटीशी इथे दर्शन. आणि हे बघा इथे पाठीमागे आहे ना पाण्याचे कुंड आहेत. हे लोक उभे आहेत ना, इथे सुद्धा पाण्याचे कुंड आहेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे सुद्धा 3 आहेत, 3 का 4 इथे रात्री दाखवलेले मी. आणि आता आपण चाललोय आपल्या भैरवनाथचं दर्शन घ्यायला. आणि इथे वरती आहे माकड बा, हे बघा माकड पण आहे वरती. हे बघा आणि इथे खाली आपल्या भैरवनाथचं मंदिर आहे. हे बघा इथे वरती सुद्धा विरगळ आहेत. आणि आपला मित्र बघा फोटोशूट करतोय. आणि या कातलावर जाताना सावकाश, पाय स्लिप होण्याची शक्यता आहे. आणि आता आपण जाऊया. हा बघा हा आहे वरून दिसणारा गाव आणि खालचा सुंदर असा परिसर. आणि ह्या पायऱ्यांनी खाली आपण उतरायचं आहे. भैरवनाथच्या मंदिरात जायला रस्ता. हा आहे भैरवनाथचं मंदिराचं दार ओपन केलं आहे. ते काका आलीत पूजा करायला. बघा जय भैरवनाथ. भैरवनाथाचं मंदिर. आणि ह्या मंदिराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला समोर हा सुंदर असा दृश्य दिसतो. ते बघा खाली गाव आहे, खाली गाव आहेत. आणि हा इथून मंदिराचा गेट सुद्धा इथून सुद्धा आहे. हा घंटा लावते बघा. बाजूचं गाव आहे बघ. तुझं नाव काय, नाव काय तुझं? प्रतीक. तुझं घर कुठं आहे? तिकडे आहे काय? बाबू आलाय वरती गडावर चढून. इथे मारुती रायाची सुंदर अशी दगडात कोरलेली मूर्ती आहे. आणि इथे एक सुंदरशी विरगळ आहे बघा. दिसत नाही व्यवस्थित आहे पण विरगळ आहे. बाबू कुठे चढला आहे? बाबू डायरेक्ट वरती चढतोय. आणि सोनकीची फुल आहे ते बघा. काय ना तुम्ही राहू शकताय बघा त्यातमध्ये, कॅम्पिंग करू शकता आतमध्ये. पण पाऊस असेल तर आतमध्ये करावं कॅम्पिंग बेस्ट. आता आपले मित्र तिकडे आहेत, ते भाता टोकावर आहे, तिकडे जाऊया आपण. भैरवनाथचं मंदिर पब्लिक इथे ते बघा अजून बरं सकाळ सकाळ. आणि वरून निसर्ग. गडांना काही ना तटबंदी असते पण इथे लोखंडाची तटबंदी बनवली आहे बघा. सुंदरशी तटबंदी बनवली लोखंडाची. मस्त काम केलं लोखंडाचं. वरून बघा खालचं गाव बघा सुंदर. अशी वाट गवतात वाट करायला लागते बघा. गवत बघा केवढा मोठा आहे. भीती वाटते का चालतं हे गवतात एवढ्या. मित्रांनो ह्या लोकांनी मला पाडली, इथे पडलो खाली. जरा बोचाला मार लागलाय.
मस्त आहे की. आणि आता आमची पॅकअप चालला आहे बघा. टेंट पॅकअप चालला आहे. इथं बिस्किटं खातोय. दे बिस्किटे खायला या. क्रीमची लहानपणाची बिस्किटा. जोरात काम चालू आहे. टेंट पॅकिंग करायचं आहे बघा. असा टेंट पाहिजे व्हाईट लावायला ठेवून बघायचा. असं वाटलं असा रात्रीवर पावसात पाणी आतमध्ये. जलकुम ह्याचं नाव आहे जलकुम. म्हणजे घर होते असेल रे हे. फर्स्ट काय होत असेल. अरे आधी राहण्यासाठी सोय करून ठेवलेली असणार आहे. साईडनं पाणी काढलंय. हे बघ बाजूने वाडा टाईप होता वाडा. काढलंय. आता फायनली मित्रांनो आमचा ट्रेक पूर्ण झालाय. आता आम्ही निघालोय परतीच्या प्रवासाला. म्हणजे घनचक्करला चाललोय. घनचक्करला एवढं काय जसं काय नाही आहे. जाऊन येणार आहे. व्हिडिओ नाही बनवणार. बघूया जमली तर व्हिडिओ बनवीन. कारण मोबाईलला चार्जिंग नाही आहे. आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग संपले आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललोय. रात्रीचा व्हिडिओ आणि आज सकाळचा व्हिडिओ मी दोन्ही टाकणार आहे ह्या ब्लॉगमध्ये. तर ते बघा नक्की. आणि पूर्ण गड आता आम्ही फिरून मोकळे झालो आहे. आम्ही रात्री पण फिरला आणि आता सुद्धा फिरलो आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहे. आमचा पॅकअप झाला आहे भैरवगडावरून. आणि हा आहे समोर. हा आहे गेट भैरवनाथाचा. चला. आणि समोर दिसतो तो घनगड. वाट होईल आयुष्याची. म्हणजे काय कसं म्हणजे असा कसा होता. तू आम्हाला नीट सांगायचं. जो पाहिल मूर्ती भैरवनाथाची सुखी वाट होईल त्याच्या आयुष्याची. बरोबर ना. बरोबर ना. बरोबर विषय कैसा लगा बे बच्ची. चला जाऊया. फायनली ते झाले आमच्या. बघा त्या शिडीवरून चढायचं आपल्याला वरती त्या किल्ल्यावरती. भैरवनाथ महाराज की जय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. गणपती बाप्पा. फायनली आता आम्ही उतरायला सुरुवात केली आहे. आणि या पायऱ्या तुम्हाला दाखवतो. हे बघा भैरवगडच्या पायऱ्या बघा. या पायऱ्यांनी तुम्ही आपण खाली पडू स्लिपली पायऱ्या आहेत. आणि साईडला दिले लोखंडाचे हे धरायला आहे बघा. त्यामुळे सावकाश उतरायचं. आणि माझ्या चपला वाकून आहे. क्रॉक्सवर आलो आहे. त्यांच्या घरी गेलो तरीसुद्धा हे तयार नव्हते. म्हटलं जाऊया क्रॉक्सवर जाऊया. परत पचकाला ते यायला लागेल. आणि आता आपल्याला त्या गाडावर जायचं आहे घनगडवर. चला उतरूया. भेटू आता खाली. घनगडवर जायचं व्हिडिओ नाही काढणार आहे कारण मोबाईल चार्जिंग नाही माझ्या म्हणून. चला आता आपण भैरवगडावर उतरलो. हा समोरची खाली दरी. आणि आता आपण इथे चाललो आहे घनगडवरती. आपले मित्रावरती गेले घनगडवरती. चला जाऊया घनगडवरती. घनगडची पायरी चढूया पहिले एक. त्रिकोण आहे. त्रिकोण भाई खतरा के निशाने आहे. नाही पर आपण चढणे काय. आमची भैरवगड ट्रिप सक्सेसफुल झाली. आणि घनगड आता आम्ही चाललोय दुसऱ्या डेस्टिनेशनला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. आंब्याचा बाटा. आणि बाबू खातोय काय बिस्किटा. केलं होतं.